आता आपण आलोय वकावा फॉल्स पॉइंट वरती। इथे 2 एंट्री आहेत, एक तर तिकडे आहे ते व्ह्यू पॉइंटची एंट्री, म्हणजे आपण फक्त व्ह्यू करू शकतो, आणि इथून जे आहे ती ट्रेकिंगसाठी एंट्री आहे, म्हणजे शॉर्ट ट्रेक आहे, ट्रेक करून खाली जायचं आणि एंट्री फ्री आहे। इथे प्रत्येक पॉइंट वरती एंट्री फी आहे हे लक्षात घ्या, म्हणजे नॉमिनल आहे बऱ्याचशा पॉइंट वरती 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये। फक्त दावकी रिव्हरला जी आहे ती 1200 रुपये होती, कारण तिकडे बोटिंग होतं। आणि इथे जिथे जिथे एंट्री फी आहे तिथे जीपे चालत नाही, कॅशच लागतं, सो प्लीज कॅरी कॅश विथ यू। इथून हा ट्रेकिंग आहे, ट्रेकिंग म्हणजे त्यांनी स्टेप्स केलेले आहेत आणि तिथे आपण खाली चाललो आहोत। खाली उतरतो आता ट्रेकिंग करत, ट्रेकिंग म्हणजे स्टेप्सवरूनच करायचं आहे। तिथे त्या डोंगरावरती ढगांची सावली पडली, किती छान दिसते बघा। सेल्फी डेंजर झोन, सो म्हणजे बरेचसे जण इथे सेल्फी काढत असतील, पण ते निसर्ग दिसते, त्याच्यामुळे आपण सांभाळून जाऊया आणि कॅमेरा बंद करून ठेवूया। या अशा स्टेप्स दिल्या तिकडे आणि तिथून उतरायचं आहे, सांभाळून उतरायचं आहे आपल्याला, आणि तिथे खाली वॉटरफॉल आहे कुठेतरी, तिकडे आपल्याला जायचं आहे। भरपूर आहे आणि कवर नाही आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला गॉगल आणि कॅप ही मस्ट आहे। आपण वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत, या स्टेप्स फक्त जपून उतरा। हे जागोजागी चेरापुंजीमध्ये आपल्याला वॉटरफॉल्स मिळतील। हा वेस्टरॉंग वॉटरफॉल आहे। आता ॲक्च्युली पाऊस नसल्यामुळे सगळीकडे पाणी थोडं कमी आहे, तरीसुद्धा नोव्हेंबरमध्ये पण वॉटरफॉल वाहतातच आहेत। आणि इथे बघाल तर पूर्ण जंगल आहे। वॉटरफॉल नव्हता, तो मध्ये लागलेला एक वॉटरफॉल होता। आता आपण अजून खाली जातोय, अजून स्टेअर्स जसं जात आहेत खाली तसं आपण जातोय। हा व्हॅलीचा मस्त व्ह्यू दिसतोय सगळीकडे, बरेच खाली आहे आणि अजून फॉल्स, आपण खाली अजून चालत जातोय, अजून उतरत जायचंय। मला वाटतं आय थिंक एक 15-20 मिनिटं तरी आपल्याला इथून खाली उतरायचंय, लगेच नाही आहे, मला वाटतं पूर्ण खाली जायचंय आपल्याला। त्या स्टेप्सवरून आपण जातोय। कुठेही काही साहस ॲडव्हेंचर करायला जाऊ नका, फॅमिलीसोबत असाल तर आपण सेफली ट्रॅव्हल केलेलं आणि कुठेही एक्स्ट्रा ॲडव्हेंचर न केलेलं कधी बरं। इथे पण काहीतरी व्ह्यू पॉइंट आहे, पण तिथे फॉल नाही आहे, फॉल अजून खाली आहे। टॉप ऑफ वॉटरफॉल आहे, इथून पाणी येत आहे आणि ते इथे खाली जात आहे। इथून पाणी येतं इथे जंगलातून आणि इथून खालून वॉटरफॉल वाहतोय। आणि तिकडे समोर त्यांनी 1-2 व्ह्यू पॉइंट दिले आहेत, त्या व्ह्यू पॉइंटवरून आपल्याला ॲक्च्युली वॉटरफॉल दिसणार आहे। तर आपण आता त्या व्ह्यू पॉइंटवर जाऊया। आणि हे बघाल तर हे पाणी उलटं येत आहे पाणी आणि त्या वॉटरफॉलचं, आणि पूर्ण आपल्या अंगावर, आपण इथे भिजून पण वॉटरफॉलमध्ये भिजण्याची मजा घेऊ शकतो। वॉटरफॉलच्या व्ह्यूसाठी आपण इथून एक लेफ्टला छोटा रस्ता आहे, नाही राईटला छोटा रस्ता आहे, तिकडनं जाणार आहोत। एकदम स्टीप आहे त्याचे पायऱ्या, तसा अवकाश उतरा। हे बघा, सी द व्ह्यू, कडनं जोरात पाणी तिथे खाली पडतंय आणि त्या दगडांमधून पुढे जातोय। आय कॅन्ट इमॅजिन पावसाळ्यामध्ये इथे काय व्ह्यूज असतील। अमेझिंग वॉटरफॉल आहे। आपण मगाशी तिकडे होतो टॉपला, ती मुलं बसलेली दिसतात तिथे, आता या खाली व्ह्यू पॉइंटला आलो आहे। ते मगाशी म्हणलं, मेघालयावरती निसर्गाने अगदी भरभरून उधळण केलेली आहे। हे पण पर्वत कसे आहेत बघा, त्याच्यावरून पण पावसाळ्यामध्ये भरपूर सारे वॉटरफॉल्स वाहत असते नक्कीच। सी द पाथ या वॉटरफॉलचा, इथून ते जात आहे, तिथून खालच्या दगडांवरून परत तिथे स्टेप घेत आहे, तिथून पूर्ण खालपर्यंत ते जात आहे। पण परत वरती चाललोय, बॅक ट्रेकिंग, आणि ह्या पायऱ्या चांगल्याच दमवणाऱ्या आहेत। हळूहळू चढा, मध्ये मध्ये ब्रेक घेत चढूया आपण। परत पायऱ्या चढताना चांगलीच दमछाक होते, आम्ही थांबून चढतो आहोत। ते लिंबू बघा किती मोठे आहेत, ते आसाममधले लिंबू वेगळेच असतात आणि इकडे जास्त करून लोक राईस खातात, त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला आसामीज थाली मिळतील, म्हणजे आसामीज किंवा मेघालयाच्या खासी थाली, आणि सगळीकडे राईस त्याची अबंडन्स आहे। बघा किती मोठा लिंबू आहे, आणि या लिंबूची चव पण वेगळीच लागते।
छान लागतं हे लिंबू. वॉटरफॉल पासून आपण निघालो की लगेचच 5 मिनिटावर हा अरवा केव म्हणून स्पॉट आहे. इथे सुद्धा एंट्री फी आहे नॉमिनल 50 आणि 30 रुपीज फॉर किड्स. आणि इथे त्यांनी दिलंय की काय काय व्ह्यू पॉइंट आहेत. इकडचे सगळे नॅचरल पॉइंट असल्यामुळे संध्याकाळी 4:30-5ला सगळे पॉइंट्स बंद होतात. आणि हा बॉर्डर एरिया आहे, थोडा सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे इट इज बेटर की संध्याकाळी इथे फिरणं हे फारसं सेफ नाही आहे. तुम्ही फॅमिली बरोबर येत असाल तर 5 वाजेपर्यंत वगैरे साईट सीइंग आटपून, स्पेशली गावच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी चालेल पण गावच्या ठिकाणी 5च्या साईट सीइंग आटपून हॉटेलवरती जाणं बेटर राहील. इथे अरवा केवची एंट्री आहे आणि इथे त्यांनी माहिती दिली आहे त्या केवबद्दल. ॲक्च्युअल एंट्री पॉईंटपेक्षा खूप आतमध्ये आहे हे, म्हणजे तुम्हाला कार घेऊनच यावं लागेल. आणि इथे काय काय ते त्यांनी सांगितलं आहे. वॉकवे, व्ह्यू पॉईंट, केव, वॉकवे, रक ट्रेल आणि त्यांनी हा गाईड मॅप इथे दिलेला आहे. आपल्याला चालत जायचं आहे आतमध्ये. इथे पण केवला आतमध्ये चालत जायचं आहे असं. आणि एकदम बाहेरचा आणि इकडच्या टेम्परेचरमध्ये इतका कम्प्लीट डिफरन्स आहे. बाहेर चांगलंच गरम होत होतं, इथे एकदम थंडगार वाटतंय. आजूबाजूला एकदम किर्र जंगल आहे आणि तिथून हा पाथवे आहे. खूप प्लेझंट वाटतं आहे, पण काळोख पडायच्या आत लवकर या इथे या पॉईंटला. ठिकाणी वॉटरफॉल्स आणि खोल दरीचं व्ह्यू पॉईंट ही या सगळ्याच आहे. आता आपण एंट्री पॉईंट जवळ आलो आहे. खूप चालायचं आहे. चेरापुंजीचा हा वन डे मध्ये कव्हर करायचं तर भरपूर चालायची, ट्रेक करायची तयारी ठेवा. इथे या केवची भारत सरकारने सगळी माहिती दिली आहे. लाईमस्टोनने नॅचरली फॉर्म झालेलं हे केव आहे आणि ह्याच्यामध्ये फॉसिल्स पण दिसतात आपल्याला. आणि जुन्या जमान्याचे जे ड्रॉइंग्स, फॉसिल्स हे सगळे इथे दिसायला दिसतील. ही यांनी इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. भारत सरकारने हा बोर्ड लावला आहे. केवची एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जातो आहोत. सगळीकडे इथे पाणी पडत असल्यामुळे निसरडा आहे मार्ग, त्यामुळे सावकाश जायचं आहे आपल्याला. हे आपण आतमध्ये जातोय केवमध्ये. रस्ता एकदम निसरडा आहे. इकडे पाण्याचा खळखळ आवाज येतोय. आतमध्ये कुठे कुठे झरे वाहत आहेत. आणि आपल्याला ते दिसतंय हे दगड नॅचरली हे शेप जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत. या केवला बऱ्याच एंट्री आणि एक्झिट्स आहेत. सगळीकडे जाणं अलाउड नाही आहे. पूर्णपणे नॅचरली फॉर्म झालेली ही केव आहे आणि अतिशय निसरडे रस्ते आहेत. या साईडला पूर्ण काळोख आहे. आपण जिकडे उजेड आहे तिकडे जाऊया. केवमध्ये काही ठिकाणी पूर्ण आपण ताट उभं राहून नाही चालू शकत, वाकून चालावं लागतंय. वेगवेगळं कार्विंग झालंय दगडांवरती आपोआप. हा अजून आतबात आहे केव. कुठून आले पण ते लोक? इथे तर डेड आहे. तिकडनं राईटने. हे लोक राहायची ती जागा. इथे लोक राहायचे बहुतेक पुराण काळी. थोडस भीतीदायक आहे. तुम्ही ग्रुपने असाल तर जास्त बेटर आहे. हे अजून आतमध्ये जात आहेत आणि तुमच्याबरोबर गाईड असेल तर तो तुम्हाला दाखवेल की कुठे कुठे फॉसिल्स आहेत त्या दगडांवरती आणि कुठे पहिल्याच्या काळात केलेले पेंटिंग्स आहेत. त्यामुळे इथे गाईड घेऊन येणं म्हणजे तुमच्या ड्रायव्हरला तुम्ही घेऊन या आतमध्ये, तर तुम्हाला कळेल. ठिकठिकाणी पाण्याचा खळखळता आवाज येतोय. आता आपण बॅक जातोय. इथे जरा तुम्ही ग्रुपने आलात तर जास्त बेटर राहील. इथला रस्ता खूप निसरडा आणि बुळबुळीत आहे. प्रॉपर शूज घालून या आणि व्यवस्थित हळूहळू चाला. आजचा आपला नेक्स्ट स्टॉप आहे नौखालिकाई फॉल्स. आपण आता तिकडे आलो आहोत नौखालिकाई फॉल्सवरती. इथे सुद्धा एंट्री फी आहे 130 रुपीज, म्हणजे पर ॲडल्ट 50 आणि चाइल्ड 30 रुपीज. तिथे सूर्य एकदम किती सुंदर दिसतोय बघा. सनसेट व्हायला आलाय. इथे ट्रेकिंग करून पण जाऊ शकतो, पण ट्रेकिंगचा जो रस्ता आहे
तो थोडा ट्रिकी आहे, त्यामुळे तिथे लहान मुलांना घेऊन नाही जाऊ शकत. ट्रेकिंग करून हे वरती जाऊ शकतो आणि वरती असं तिकडे डोह आहे, तिकडे लोक पोहतात सुद्धा, पण लहान मुलांना घेऊन जाण्यासारखं बिलकुल सुरक्षित नाही आहे. त्यामुळे आपण हे व्ह्यू पॉइंट वरून हा बघतोय आणि अमेझिंग व्ह्यू आहे. सी द मॅजेस्टिक व्ह्यू. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि तिथे तरी आता नोव्हेंबर असल्यामुळे सगळ्या फॉल्समध्ये पाणी कमी आहे. पावसाळ्यामध्ये इथे धुवाधार पडतो तो फॉल. असं वाटतंय की जसं काही धूरच आहे, म्हणजे ते पाणी पडतंय ना तर ते जर तुम्ही जवळून जसं काय धूरच खाली पडतोय असं जो काही त्याचा फॉलचा जो लुक आहे ना तो एकदम सुपर अमेझिंग आहे. आणि ते खाली जे पाणी जमा होतंय ते किती निळसर पाणी आहे बघा. ह्या असा जंगलातून पूर्ण ट्रेक आहे जो वरच्या साईडला जातात लोक ट्रेक करून. सगळ्या पॉइंटवरती तुम्ही बघाल तर त्या साईडला जो आहे ते बांगलादेश आहे, म्हणजे जे जिकडे पाणी पाणी दिसतंय ना तिकडे तो बांगलादेश आहे. इनफॅक्ट आपण जे ह्याच्या आधीच्या केव्जला गेलो होतो तिथे एकाच वेळेला लोकल टाईम आणि होम टाईममध्ये अर्धा तासाचा डिफरन्स दाखवत होता, म्हणजे मध्ये कुठेतरी बांगलादेशची बॉर्डरच लगभग सुरू होते. तर इथे तुम्हाला सगळ्याच पॉइंटवरती असं दिसेलच दृश्य. या फॉल्सच्या इथे गरम मसाले खूप छान मिळतात आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार ही दालचिनी आहे. ओ माय गुडनेस, एवढी मोठी जी आपण स्वयंपाकात वापरतो ही दालचिनी आहे. ते दालचिनी, काळा मिरा, हे मसाला म्हणजे स्पायसेस जे आहेत ते इकडे एकदम ओरिजिनल आणि छान मिळतात. हनी पण इकडे एकदम प्युअर मिळतं, जंगलातून आलेलं प्युअर हनी, एकदम प्युअर हनी मिळतं इथे. पण या बॉटलची कॉस्ट 1000 सांगते. याच्यामध्ये आपण छोटी बॉटल बघूया. ये छोटी है 300. ये छोटी है. यहाँ पे इथे हल्दी, हनी आणि दालचिनी हे सगळं एकदम ओरिजिनल मिळतं. आपण शेवटच्या स्पॉटवर आलोय, 7 सिस्टर फॉल. 5 वाजलेत पण आता पूर्ण अंधार झालाय आणि तुम्ही बघाल तर पूर्ण ड्रायअप झालाय. इथून 7 सिस्टर फॉल हा मेघालयमधला सगळ्यात फेमस फॉल आहे. इथे 7 फॉल्स आहेत ते एकत्र येतात. पावसाळ्यामध्ये हा नजारा बघण्यासारखा असतो, पण आता सगळं सुकलंय कारण नोव्हेंबर असल्यामुळे पाणी ऑलमोस्ट नाहीये. त्यामुळे आपण फक्त वरतून बघतो आहे. हे आयकॉनिक स्पॉट आहे, पण पावसाळ्यात त्याचा जो नजारा आहे तो बघण्यासारखा आहे. आणि संपूर्ण चेरापुंजीचं आपल्याला ऑल इन ऑल फिरायचं असेल तर 4 दिवस लागतील पूर्ण फिरायला. आपण एका दिवसात मॅक्झिमम जेवढे पॉइंट कव्हर करता आले तेवढे आपण गेले आहेत. तर फ्रेंड्स, अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एनकरेज करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. ज्यांनाही पुढे टूर करायची असेल, फॅमिलीबरोबर करायची असेल, त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत, त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा. आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ, हे म्हणजे काही स्पेसिफिक जोनर नाही आहे. एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं, कधी तो फिरायला जातो, कधी मॉल्समध्ये जातो, कधी रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज, जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओज सगळ्यांना उपयोगी पडू शकतात, जी माहिती मला कोणी दिली तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. तर आमच्या या प्रयत्नाला तुमचा सहभाग नक्की द्या. धन्यवाद.